आणि आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय टॉप 9 घडामोडी। भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी सोबतची युती मान्य नाही। संघाशी संबंधित साप्ताहिक विवेकमध्ये भाजपवर विशेष लेख। राष्ट्रवादीमुळे लोकसभेमध्ये फटका, भाजप कार्यकर्त्यांची भावना असल्याची टिप्पणी। सर्व भ्रष्ट लोकांना सोबत घेतल्यामुळे भाजप आणि संघ बदनाम। साप्ताहिक विवेकमधील लेखावरून संजय राऊतांची टीका। रविंद्र वायकर हो, सभी भ्रष्ट लोग, अजित पवार नहीं, चाहे एकनाथ शिंदे हो, चाहे भावना गवळी हो, चाहे प्रताप सरनाईक हो, चाहे रविंद्र वायकर हो, कुछ लोग जीत गए, जिताए गए पैसे की ताकत से, लेकिन सभी भ्रष्टाचारी लोग अपने साथ देने से आरएसएस और बीजेपी नाम हो। विवेक आमचा मार्गदर्शक, त्यांच्या सूचना असतील तर आम्ही त्यावर काम करू। संघ आणि भाजपचं नातं म्हणजे आई मुलाचं नातं आहे। अनेक बाबतीत संघ मार्गदर्शन करतो। विवेक साप्ताहिक मधल्या लेखावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। विवेक साप्ताहिक आमच्या संघाचं भाजपला मार्गदर्शन दिशादर्शक असं साप्ताहिक आहे। अजित पवार यांच्यावर आरोप झालेत, आरोपाची सिद्धता झाली नव्हती, हे अनेकदा त्या ठिकाणी आलेलं आहे। महाराष्ट्र अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चाललाय। राज्यामध्ये पसरत चाललेलं जातीपातीचं विष समूळ नष्ट कर, राज ठाकरेंचं विठ्ठलाचरणी साकडं। जातीवाद नष्टच करावा, पण राज ठाकरेंनी सागर बंगल्यावर एकदा लक्ष द्यावं। जरांगे पाटलांची राज ठाकरेंच्या पोस्टवर प्रतिक्रिया। तर राज ठाकरेंनी सत्तेतील लोकांना झापलं तर जातीवाद बंद होईल, जरांगे यांचं वक्तव्य। राज ठाकरे साहेब जर देण दिलं तर खूप चांगलं होईल। ते बोलायचं तरी बंद करते तुमच्या धाकाधाका, कारण तुमच्या भाषेनंच असलं तसं डेंजर। ते जरी घाबरं जातीवाद त्यांनी बंद केला तर बंद होईल तुमच्या नावाखाली। तरी तुम्ही एकदा जाऊन जर तिकडून झापिलं तर जातीवाद बंद होईल। राज ठाकरे 2-4 महिन्यातून एकदा जागे होतात आणि टिप्पणी करतात। राज ठाकरेंच्या ट्विटनंतर शरद पवार यांचं खोचक वक्तव्य। त्यांचं वैशिष्ट्यच आहे, ते 18 दिवसांनी, महिन्याने, 2 महिन्यांनी ते कधी जागे झाले। पुढच्या वर्षी मी मुख्यमंत्री म्हणून यायचं की नाही हे विठुरायावर आणि जनता जनार्दनावर अवलंबून। पंढरपुरातील महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी। राज्यातला प्रत्येक घटक, शेतकरी असेल, कष्टकरी, वारकरी, कामगार, माता भगिनी, माझे ज्येष्ठ युवा, सर्व क्षेत्रातले सर्व लोक त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस, सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे पांडुरंगाने आणावे। विधान परिषद निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षाची मतं फुटत होती दिसत होतं। शेकापच्या जयंत पाटलांचा महाविकास आघाडीनं बळी घेतला, उदय सामंतांचा आरोप। काँग्रेसची 2 नंबरची मतं ठाकरे गट आणि शेकापला समान देण्याबाबत ठरलं होतं, मात्र रणनीती चुकल्यानं शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव। शरद पवार यांचं वक्तव्य।